आशुतोष जावडेकर लेखक, संगीतकार आणि गायक आहेत आणि त्यांची नुकतीच झी म्युझिकतर्फे 2 गाणी प्रसिद्ध झाली आहेत. आणि ज्ञानेश वाकुळकर हे विदर्भातलं मोठं नाव कविता क्षेत्रातलं. आणि आपल्यासोबत आहेत एहसास विमेन ऑफ रायपूर कीर्दत्त. माफ कीजिए. मी कीर्ती कीर्दत, एहसास वुमन रायपूर, प्रभा खेतान फाउंडेशनतर्फे इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे, प्रेक्षकांचे आणि मराठी साहित्याच्या 3ऱ्या चर्चासत्रामध्ये भाग घेणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करते. आपलं स्वागत आहे डॉक्टर आशुतोष, शीतल आणि ज्ञानेश्वर. आजच्या चर्चासत्राचा विषय आहे साहित्य आणि कलावर मराठी कविताचा प्रभाव. कविता साहित्याचं एक महत्त्वाचं प्रकार असतो आणि धार्मिक कविता लिहिणाऱ्या ज्ञानेश्वर आणि रामदेवांच्यापासून ते तुमच्यासारखे आधुनिक कवीपर्यंत मराठी कविताचा अभंग, पोवाडे, भारूड, ओवी, भजन, कीर्तन, गोंधळ आणि अशा अनेक प्रकारांच्या मधून दीर्घ आणि अद्भुत प्रवास आहे. ह्या संदर्भात आपल्याला काय वाटतं की मराठी कविताचं साहित्य आणि कलेवर काय प्रभाव आहे? नमस्ते. मला असं वाटतं की मुळात आपण मराठी कवितेला येण्याआधी कवितेवर 1 मिनिटात आधी बोलूया की कविता ही आईसारखी असते मुळात. आणि मगाच्या सेशनमध्ये इथे काही मतं उपस्थित झाली. शीतल मॅडम अँकरिंग करत असल्यामुळे त्यांना बहुतेक प्रतिवाद करता आला नाही. पण मला असं नेहमी म्हणावंसं वाटतं की जसं आपण आईविषयी काही अनादराने बोलत नाही, तसं आपण कवितेविषयी देखील कुठल्याच भाषेतल्या मुळात अनादराने बोलू नये. आणि जर आपण आसपास आज पाहिलं ना, तर सगळ्यात डिव्हॅल्यूड कोण आहे तर कवी. म्हणजे तुम्ही सगळी क्षेत्र बघा, प्रोफेशनल बघा, आहे म्हणजे साहित्य फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं पुरुषांना दर 28 दिवसांनी पिरियड्सचा त्रास होणार, ज्या बाईला प्रेग्नन्सीत सगळं शरीर तिचं 1दा-2दा काय असणार ते त्रास देणार आणि मेनोपॉजलाही देणार. मी डॉक्टर असल्याने मी हे सगळं जवळनं शेवटी बघतो. त्याला काही अधिकारच नाही आहे बाईच्या कशाविषयी काहीच बोलायचा. हे माझं पहिलं मत आहे मुळात. तसं जो कविता माणूस कधी त्यांनी आस्वाद घेतला नाही, कधी त्याला आनंद झाला नाही त्या एखाद्या कवितेच्या ओळीने साधी, त्यांनी कवितेविषयी निदान टीकाबिका तरी करू नये. त्यामुळे कविता ही एक ना सॅक्रेड गोष्ट आहे, ही पहिली गोष्ट. आता माझं जे शिक्षण आहे साहित्यातलं ते इंग्रजीमधलं आहे. म्हणजे मी MA इंग्रजी केलं, त्यात सुवर्णपदक मिळवलं आणि इंग्रजी कविता मी खूप चवीने वाचल्या आणि अर्थात लेखन माझं दोन्ही भाषात, तिन्ही भाषात असतं. पण मला असं सगळं पर्स्पेक्टिव्ह बघताना असं वाटतं ना की मराठी साहित्य आणि इंग्रजी साहित्य आपण जर तुलना करायला लागलो तर अनेकदा मला असं वाटतं की अरे अजून मराठी कथा कादंबरी थोडी मागे इंग्रजीच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये. पण जेव्हा कवितांकडे आपण येतो तेव्हा मराठी कवितांना तोड नाही, अजिबात तोड नाही. त्याच्यामुळे आणि त्यात मी संगीतकार असल्यामुळे मी त्यांना चाली देत असतो. आणि ऐकू का एक तुम्हाला आता छोटी, नंतर ऐकवतो जरा आपण चर्चा करू, लास्ट ऐकू. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी कवितांची एक जी मोठी परंपरा आहे तर ती बाकी अनेक भाषांपेक्षा समृद्ध आहे. ती मुळात ज्ञानेश्वरीपासून सुरू झालेला आपला प्रवास, संत वाङ्मयापासूनचा आणि आत्ताच्या आधुनिक काळातला केशवसुतांपासूनचा झालेला जो प्रवास आहे तो खूप प्रदीर्घ आहे, मोठा आहे. त्यात अनेक वाटा वळणं आहेत आणि त्यात कवी जितके ताकदीचे आहेत तितक्याच किंवा कधीकधी इंदिरा संतांसारखे असतील काकणभर सरस कवयित्री अजून सरस आहेत. हे मला आधी महत्त्वाचं सांगू दे. आता मला वाटतं मागच्या सेशनचं बरंचसं माझं सगळं जे काढायचं होतं ते काढून झालं आहे. आता आपण नॉर्मल विषयाकडे येऊ. ज्ञानेश्वरचं सांगतो. आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे नमस्कार. खरं म्हणजे थोड्याशा विषयाच्या संदर्भात कसं आहे की कवितेचा साहित्यावरती वगैरे काय प्रभाव वगैरे, तर कविता आणि साहित्य एकच आहे. हां, त्याच्यामुळे त्याचा प्रभाव पण कवितेचा जीवनावरती काय प्रभाव आहे खऱ्या अर्थानं असा जर विचार केला आपण तर, कारण कविता ही आपल्या जीवनाची सुरुवातच आहे खरं म्हणजे. आणि आपल्या कवितेमध्ये जी ताकद आहे, एक अख्ख्या कादंबरीमध्ये जे आपल्याला सांगता येणार नाही
ते 2 ओळीमध्ये सांगितलं जाऊ शकते किंवा 4 शब्दामध्ये 6 शब्दामध्ये सांगितलं जाते. मी नाही त्यातली कडी लावा आतली, ही ग्रामीण भागातली म्हण आहे, बरोबर आहे. किंवा म्हणजे काही पुरुषांच्या बाबतीत असे खूप आहेत, स्त्री पुरुषांच्या बाबतीतही तो विषय नाही. पण महत्त्वाची गोष्ट कशी आहे की माणसाचं हे जे ढोंग आहे, डबल स्टँडर्ड आहे, या 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 2-4 शब्दामध्ये तुम्हाला ते सांगून जातं. आणि त्यामुळे कवितेचा प्रभाव अभंगा संत साहित्यावरती कवितेचा प्रभाव, संत साहित्याचे मुळामध्ये कवितेशी संबंधित आहे. पुराणं म्हणा, आपल्या पोथ्या म्हणा, अभंग म्हणा, भारुड म्हणा, सामाजिक यामध्ये योगदान कवितेचं पोवाड्याच्या निमित्तानं आहे. त्यानंतर आपलं गझल, रुबाई वगैरे हा तर प्रकार आहेच. मराठीमध्येही तो प्रकार माधव ज्युलियन यांनी म्हणजे मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तेवढं जमलं नाही त्यांना, पण प्रयत्न केला त्यांनी. सुरेश भटांनी मात्र तो यशस्वी केला. आणि अलीकडचे अनेक गझलकार अतिशय दमदार गझला लिहितात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट की केशवसुतानंतरचा जो प्रभाव आता अतिशय चांगला तो उल्लेख केला, पण त्याच्यानंतर कविता खूप पुढे गेलेली आहे. तुकडोजी महाराजांच्या जर भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे बघावे, प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या पहारे आणि तिजोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. म्हणजे हे जे आहे, हे जे प्रवाहीपण आहे तुकडोजी महाराजांच्या. किंवा गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, तत्वज्ञान सुद्धा बघा, अर्थशास्त्र सुद्धा बघा, राजकारण सुद्धा बघा, समाजकारण बघा, की गाव म्हणजे विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा. जशी तुमची गावं, गावामध्ये जर कोणी उपाशी राहत असेल तर तुमचा देश सुखी आहे असं म्हणता येणार नाही, ते ढोंग आहे. गावामध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील आणि तरी आम्ही काय कोणते गुरुनं काय होतो, तर ते सगळं बोगस आहे. आणि त्याच्यामुळे विकास म्हणून शरद जोशी जी मांडणी करायची ना, की इंडिया विरुद्ध भारत अशी जी मांडणी करायची, ती दुर्दैवानं काय झालं की ती आमच्यासमोर आहे. हे आम्हाला बदलावं लागेल. कवितेचा प्रभाव हा जीवनाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, त्याबद्दल वाद नाही आहे. शीतल, आपल्याला कवितेचा प्रभाव जीवनावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. कारण कवी हा संवेदनशील असतो. त्याचं संवेदनशील मन हे समाजात प्रत्येक घटकांचा विचार करत असतो. आणि त्याचा तो जो निसर्गात आहे, निसर्गाची शिकवण, तत्वज्ञान हे सर्व कवितेमध्ये येत असते. आणि याचं कवितेचं सर्वात सुंदर म्हणजे तर ते 4 ओळीत आपण आपल्या भावना पोहोचवू शकतो. त्यामुळे खूप मोठी कादंबरी, कथा असं नसताना 4 ओळीत आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. हा सर्वात चांगली बाजू जी आहे ती कवितेची आहे. आणि जसं म्हटलं की साहित्य हा समाजाचा आरसा आहे, तर त्याचमुळे कवितासुद्धा, कारण संत ज्ञानेश्वरांनी जे लिहिलेले आहे, अभंग लिहिले आहे, तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेले आहे, त्यामधून त्यांनी फटकारलं सुद्धा आहे समाजाला तुकाराम महाराजांनी. तर मग अशा प्रकारचं प्रबोधनाचं कामसुद्धा कविता ही करत असते. त्यामुळे हा समाज जीवनावर ऐकूनच कवितेचा प्रभाव पडत असतो. आता मराठी कवितेच्या आपल्या संगीत आणि लेखनावर काय, म्हणजे माझ्या व्यक्तिगत असं म्हणताय, खूपच मला असं वाटतं की कुठल्याही चांगली कवितांना, म्हणजे जसं माणसाला व्हिटॅमिन लागतं वेगवेगळं वाढण्यासाठी, तसं माणसाला चांगलं एक सांस्कृतिक देखील त्याचं नरिशमेंट आपण म्हणूया. तर कविता ती जितकी करते ना, तितकं दुसरं कुठलाही वाङ्मय प्रकार करत नाही. मला आठवतं आहे अगदी लहानपणी आमच्या एक बाई होत्या, तळवलकर बाई म्हणून, तर त्या असं रामायणाच्या संदर्भात एक लोक परंपरेतनं आलेलंही जे ज्ञान असतं कवितेतलं ते इतकं छान असतं. तर मला ती ओवी अजून आठवते की स्त्री वाङ्मय म्हणायला पाहिजे, लोकवाङ्मय, की ती आई आणि ती म्हणते की ये रे हनुमान बाळा, लंका जाळून झालास काळा. म्हणजे आपण हनुमानाने लंका दहन केलं याचं एक सगळं ब्रेव्हरीचं वर्णन ऐकतो, पण त्याची आई काय म्हणते की ये रे हनुमान बाळा, लंका जाळून झालास काळा. आता 2 साध्या ओळी, म्हणजे इट स्टार्ट्स विथ सिम्पल ॲलिट्रेशन, की साधा अनुप्रास असतो, साधं यमक तुम्ही जोडता आणि नंतर तुम्ही गद्य देखील जो अर्थ सांगू शकणार नाही अशा पलीकडे कुठेतरी जाता. तर मला असं वाटतं की मला मुळात गाण्यातलाही मी असल्यामुळे कविता हा ना कनेक्टर आहे माझ्या कामाचा. कारण कवितेमध्ये गाणं असतंच, म्हणजे अनुस्यूत असतं, आत असतंच, ते संगीतच आहे, ते अंतरसंगीत कुठल्याही कवितेला असतं. मुक्त छंदालय असतं, म्हणजे चांगल्या मुक्त छंदाला, ज्याला मुळात छंद असतो. आता कवी अनिलांची ओळ आहे समजा, की त्या म्हणजे विजू विजू झाले असं त्या ओळीमध्ये येतं. बाकी मी तर कविता ऐकवत नाही. तर विजू विजू झाले एवढं म्हटलं तरी बघा, देर इज दिस म्युझिक, इंटरनल म्युझिक. सो मी जेव्हा
माझ्या कविता, आता मला लोक कवी म्हणून ओळखत नाहीत, लेखक बिखक, पण 2002 2010पर्यंतचे जर तुम्ही कुठलेही दिवाळी अंक मराठीतले काढले, सगळे चांगले मौज बिऊज, तर सगळ्यात माझ्या कविता होत्या. सो आधी मी कविता करायचो, मग खरं गद्याकडे मला वाटतं माझी प्रतिभा गेली आणि तिकडे मी आलो. तर चाली तर मला अनेकदा माझ्या कवितांना सुचतही गेल्या, त्यातनं माझी मराठी गाणी आली, आत्ता हिंदी गाणी समजा जशी आली, किताबेसारखं गाणं आलं. आणि दुसऱ्या अनेक कवींच्या कवितांनाही मी खूप चांगल्या मला वाटतं चाली दिल्या. तर मला चाली देण्याचं काय वाटतं माहिती आहे का मजा, की संगीतकार खूप कवितेला जवळ जातो. म्हणजे जेव्हा आपण चाल देत असतो तेव्हा आपण फक्त सर्जन करत नसतो, आपण आनंद घेत असतो. एक सहज तुम्हाला ना आत्ता इथे माझ्या इथे आत्ता मी आणि माझा मित्र आम्ही म्हणत होतो, वसंत बापट तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, आणि वसंत बापटांचं खूपच म्हणजे काय म्हणतात सेमिनल असं वर्क आहे मराठी कवितेतलं. तर आता लावणी म्हणून मी आत्ता हे मुद्दाम खरं मला आठवलं की आज लावणी होती आणि सुंदर उत्साह झाला. तर तुम्ही पुरुषांनी गायलेली लावणी ऐकलीत का कधी? तर वसंत बापटांनी लिहिली आहे ती, आणि ती काय माहिती आहे का, मुंबईच्या मनकर्णिके. एक कडवं तुम्हाला ऐकवतो, त्याला मी चाल दिली आहे, यूट्यूबला आहे. तर इतकं सुंदर शब्द आहेत त्याचे की मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन है गहिना. वसन म्हणजे क्लोथ, वस्त्र. मुंबईच्या मनकर्णिके, मुंबईची हिट अँड हॉट मुलगी आहे, आणि मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, तू जातीस कोठे अशी गडे भर दिशी उन्हाचा महिना. आता नागपूरकरांना उन्हाचा महिना काही नवा नाही, मला अपेक्षा होती आत्ता पाऊस आला, आत्ताही उन्हाचाच महिना आहे. तर ऐकवतो तुम्हाला एक सुंदर त्याचं झलक. म्हणजे चाल आणि कविता आणि त्यातलं अंतःसंगीत शब्दांचं कसं असतं हे लगेच कळेल. मुंबईच्या मनकर्णिके, मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना. मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, तू जातीस कोठे अशी गडे भरदिशी उन्हाचा महिना. मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, तू जातीस कोठे अशी गडे भरदिशी उन्हाचा महिना. उचलून उंच कुंतला, उचलून उंच कुंतला, मोर कुंचला बांधला वरती, ही चोळी थोडी थिटी दिसे बळकटी दाविते पुरती. हा अंचल चंचल गडे वायूवर उडे नेत्र भिर भिरती, हा अंचल चंचल गडे वायूवर उडे नेत्र भिर भिरती. टाचेत उचलले बूट घालती कूट गोंधळे धरती, ही फैना बाजी अशी, ही फैना बाजी अशी, कशी कलीस कशी उडवण्यात दैना. ही फैना बाजी अशी कशी कलीस कशी उडवण्यात दैना, तू जातीस कोठे अशी गडे भरदिशी उन्हाचा महिना. मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, मुंबईच्या मनकर्णिके नेसुनी फिके वसन हे गहिना, तू जातीस कोठे अशी गडे भरदिशी उन्हाचा महिना. आता याच्या ज्या टाळ्या आहेत ना त्या वसंत बापटांना मी देतो. काय शब्द कळाय, म्हणजे मला चाल लावताना मजा आली की उचलून उंच कुंतला, ते जे शब्द आहेत की फैनाबाजी, आपण हा शब्दही आता मराठीत ऐकत नाही, त्यामुळे टाळ्या वसंत बापटांना. कविताचा आपल्या लेखनावर काय प्रभाव पडला? खरं म्हणजे माझ्या लेखनामध्ये म्हणजे सगळ्या प्रकारचं लिहितो, पण कवी पहिलेही कवी आहे आणि शेवटीही कवी आहे. राजकारणातही आहे, पण मी कविता सोडणार नाही. एक गोष्ट, माझी कविता ही विविध क्षेत्रामध्ये, राजकारणामध्ये, आता लावणीचा फार सुंदर लावणी ऐकवली मी तुम्हाला, एक दोन लावणीच्या वेगवेगळ्या तुकडेच ऐकवतो बघा की कशी कशी, किंवा मगाशी ते महिलांच्या आरक्षणाच्या बद्दलचाही विषय निघाला तर त्याच्यातला एक लावणी, बैठकीची लावणी वेगळी,
बरोबर आहे. आता ही माझी घामाची लावणी म्हणून मी एक नाटकासाठी बळीराजाच्या मुला या नाटकासाठी घामाची लावणी हा प्रयोग केला. बघा. कशा सजाऊ काबा काशी, कशा सजाऊ काबा काशी, देवच येईल माझ्या पाशी. कशा सजाऊ काबा काशी, देवच येईल माझ्या पाशी. इथली माती इथला माणूस, इथली माती इथला माणूस, माझे चारी धाम राजसा, इथेच गाळू घाम राजसा, इथेच गाळू घाम. आता ही एक घामाची लावणी म्हणून. दुसरी एक लाल दिव्याची लावणी गंमत म्हणून. बघा. अहो वेश पांढरा बगळ्या वाणी, राजकारण आपण पाहतो. वेश पांढरा बगळ्या वाणी, वेळ लावतोय जीवा, हो हो. वेश पांढरा बगळ्या वाणी, वेळ लावतोय जीवा, राया तुमचा बिलाल दिवा, राया आमचा बिलाल दिवा, राया तुमचा बिलाल दिवा, राया आमचा बिलाल दिवा. त्यातलं एकच कडवं ऐकतो. तुमची पिये देखणी परी, सामाजिक चित्र कसं आहे आपलं राजकारण. तुमची पिये देखणी परी, वर दोन दोन बायका घरी, अनेक मंत्र्यांच्या भानगडी. तुमची पिये देखणी परी, वर दोन दोन बायका घरी, भूक भागेना तुमची तरी, भूक भागेना तुमची तरी. इथं बी खाता तिथं बी खाता, काय बी वाटे ना जीवा, काय बी वाटे ना जीवा, राया तुमचा बिलाल दिवा, राया आमचा बिलाल दिवा. हे जसं आहे. पण आरक्षणाच्या बद्दलचं एक थोडक्यात की जसं 30% आरक्षण आलं आणि महिला आणि पुरुष कसे, त्याचा माझ्या जीवनावरती हे लिहिलं मी. त्याच्यासाठीच 30% आरक्षण आलं. त्याच्यामुळे महिला, पूर्वी कसं होतं की एकच सरपंच 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष राहायचा. मग आरक्षण आलं महिलांसाठी, मग तो रिझर्व झाला, वार्ड रिझर्व झाला, तर बायकोला उभं करावं लागते. त्याला इच्छा असो की नसो, हा बेरोजगार होतो, त्याची बायको सरपंच होते. राजकारण त्याच घरात राहते, पण सामाजिक चित्र कसं बदलते बघा सहभागामुळे. आणि मग त्याच्यावरचे हे आहे नवरा बायकोचा झगडा म्हणून. ते तो आपल्या मित्राला सांगतो, बेरोजगार झालेला सरपंच, बायको त्याची सरपंच झाली, आता त्याचे हाल. नसीब आपलं, वऱ्हाडी भाषेत ग्रामीण भाषेमध्ये, नसीब आपलं उतान झोपलं, पुरुषांचं नसीब आपलं उतान झोपलं, जीवाची फजिती आहे का, भाऊ मर्दाले इज्जत आहे का, भाऊ मर्दाले इज्जत आहे का, आता सरपंच झाल्या बायका, भाऊ मर्दाले इज्जत आहे का, आता सरपंच. मग बायको काय उत्तर देते तेवढंच. हा एकच त्याला ते, कारण त्याच्याशिवाय महिलांना न्याय मिळणार नाही. बायको काय म्हणते, किटकिट लावता हुशारी धावता. हे तुम्ही बोललं पाहिजे. मला तुम्ही पुरुष नाही देणार तुम्हाला हक्क. किटकिट लावता हुशारी धावता, जरा आमचं बी थोडं ऐका, तुमच्या होटावर मिसरूड आहे का, तुमच्या होटावर मिसरूड आहे का, आता सरपंच झाल्या बायका, तुमच्या होटावर मिसरूड आहे का, आता सरपंच झाल्या बायका. थँक्यू थँक्यू थँक्यू. शीतल मॅडमकडे जाण्याआधी फक्त मला इथे बरेच लोक उशिरा आलेत म्हणून सांगू दे की पहिल्या माझ्या उत्तरात मी आणि आता यांनी मागे ज्या सेशन्समध्ये केलेल्या पुरुषांच्या चुका आहेत त्याचं परिमार्जन केलं आहे. शीतल तुम्ही. तर माझ्या जीवनावर पण कवितेचा प्रभाव म्हणजे अशा प्रकारे पडला आहे की सुरुवात माझी विद्यार्थी दशेतच कवितेकडे झाली होती. 8व्या वर्गापासून कविता करत होती मी आणि त्यामुळे एक छंद जडला होता. त्यावेळेस दुर्लक्षित होते माझ्या कविता आणि शाळेतसुद्धा एवढ्या प्रमाणात काही त्याकडे लक्ष कुणी दिलं नाही आणि आईवडिलांना त्याचा गंधच नसल्यामुळे त्या कविता दुर्लक्षित राहिल्या. पण सर्वात म्हणजे स्त्रियांना आई ही जवळची असते, तर आई ही प्रेरणा नेहमीच आपल्या मुलांना देत असते. त्याच्यामुळे मी म्हणजे त्या लिखाणाकडे जास्त वाटचाल करू शकली. मला 2 बहिणी आहेत आणि त्यांनी सुद्धा मला प्रोत्साहन दिलं कवितेकडे. तर आधी सुरुवातीला यमक जुळवणे अशा प्रकारचा खेळ हा चालायचा आणि बस त्या माध्यमातूनच आम्ही कवितेकडे वळलो. पण नंतर जसं जसं भान येत गेलं आहे की जगाचं आणि त्यामुळे मग त्याचं पण आशय कुठेतरी आला पाहिजे असं वाटायला लागलं. त्या दुर्लक्षित राहायच्या कविता बऱ्याचदा रद्दीत
म्हणजे चालल्या जायच्या अशा कित्येक मनातच निघून गेलेल्या विरलेल्या कविता पण असायच्या. मात्र मग नंतर रानफूल नावाचं माझं एक कविता संग्रह आलं आणि त्याच्या आधी जे म्हणजे मी कविता लिहायची. तर अशा प्रकारे त्यामुळे मला जो आज मला इथपर्यंत येण्याची संधी मिळाली आहे हे सर्वात चांगलं एक कवितेचं एक काम आहे. तर अशा प्रकारे माझ्या कवितेकडे म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्या कवितेला जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे अप्रिशिएट केलं आहे. तर अशा प्रकारे माझा कवितेचा प्रवास हा चालू होता आणि मी सर्वात प्रथम आईसाठी एक म्हणजे म्हणू इच्छिते कविता की आई सर्वांनाच जवळची असते. तर मला दागिन्याची गरज नाही काही, किती सुंदर दागिना माझी ही आई. मला देवाची गरज नाही काही, मला देवाची गरज नाही काही, पतित पावन देवीच माझी ही आई. मला दागिन्याची गरज नाही काही, किती सुंदर दागिना माझी ही आई. धनधान्य संपत्ती संपेल सर्व काही, धनधान्य संपत्ती संपेल सर्व काही, उरली आयुष्याची शिदोरी माझी ही आई. मला दागिन्याची गरज नाही काही, किती सुंदर दागिना माझी ही आई, किती सुंदर दागिना माझी ही आई. शाळेमध्ये जे संत साहित्य शिकवतात ते प्रमाण कितपत योग्य आहे, म्हणजे कमी आहे की जास्त असायला पाहिजे? मला असं वाटतं की सगळ्या प्रिस्क्राईब टेक्स्टबुकमध्ये असतं संत साहित्य आणि जसं महिला आरक्षण असतं तसं संतांचं आरक्षण असतं त्या पाठ्यपुस्तकांमध्ये, तेवढा भाग असतो. पण म्हणून ते पोचतं का मुलांपर्यंत? तर नाही पोचत. याचं साधं कारण असं आहे की भाषेत अडचण येते, ती जुनी भाषा असते मुळात, काळामध्ये फरक असतो. हां, म्हणजे आपलं जे कॉन्टेक्स्ट असतो की समजा तुकारामांनी जेव्हा लिहिलं, ज्ञानेश्वरांनी लिहिलं, रामदासांनी लिहिलं, हां, किंवा समजा चोखामेळांनी लिहिलं, जनाबाईंनी लिहिलं, तर तो 700-800 वर्षांचा मध्ये जो कालखंड गेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं ना, नुसतं ते शालेय पुस्तकात टाकून चालणार नाही. तर सगळ्यात सोपा मार्ग मला नेहमी वाटतो की मराठी संत वाङ्मय कसं कळतं, तर गाण्यातनं कळतं. कारण चाल दिली की तुम्ही 4 वेळा ती घोळता ना आणि मग तुम्हाला हळूहळू शब्द कळतात. सो शिक्षकांनी मला वाटतं विचारायला एकदा पाहिजे मुलांना आणि समजावून सांगायला पाहिजे की बाबा काय फरक आहे, कसं आहे. तर आणि किती मराठीत संत वाङ्मय अफाट आहे. तुम्ही नास्तिक असाल तरी हरकत नाही, त्याचा काही मुद्दाच नाही आहे. म्हणजे अध्यात्म वगैरे जाऊ दे, निखळ कवितेच्या पातळीला अनेक संतांनी जे काय लिहून ठेवलं आहे त्याला तोडच नाही. आता एक तुकारामांचा अभंग माझा ABP माझा वाहिनीने रिलीज केला होता एकदा वारीच्या वेळी आणि खूप त्याला प्रतिसाद आला. मग ते दरवर्षी आता गाजतोच तो. तर निर्धार म्हणून आहे. तर मला असं सारखं वाटत होतं की अरे तुकोबांच्या या अभंगाला आपण आणलं पाहिजे लोकांसमोर, कारण त्याच्या पहिल्या वेळीच इतक्या छान होत्या की तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. म्हणजे एकदम फरक पडतो ना की काय विनोद केला. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तू माझा आकार मी तो तुझं निर्धार. तर मला असं वाटलं की हे फक्त देवाचं आणि भक्ताचं नातं नसू शकेल, हे कदाचित उत्कट 2 प्रेमिकांचंही नातं असू शकेल. त्यामुळे मी चाल देताना सारंग कुलकर्णी आमचा अरेंजर आहे, तो मी आणि अतिंद्र सरवडीकर प्रभातऱ्यांचा शिष्य आहे. तर आम्ही दोघं मिळून ते मेल ड्युएट मुळात गाणं आहे आणि जरूर बघा, यूट्यूबवर आहे सगळीकडे, ABPच्या याच्यावर आहे, माझ्या चॅनलवर नाही आहे. तर त्याच्यावेळी मग आम्ही ना त्याला अरेंजमेंट सगळी कंटेम्पररी केली, व्हिडिओही त्या पद्धतीने ठेवला की आत्ताच्या जनरेशनला हे कसं अपील होईल सगळ्या याच्यामध्ये. आणि मग मला वाटतं कुठेतरी ते वर्क होऊ शकतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे संत वाङ्मय ही मोठी आपली परंपरा आहे, आपला ठेवा आहे. तो जर आत्ताच्या पिढीपर्यंत पोचवायचं असेल तर थोडक्यात त्याला आत्ताच्या भाषेत समजावून सांगायला लागेल. मग ते गाण्यातनं आणा, तोंडी आणा, कसंही आणा. मग यू कॅनॉट एक्सपेक्ट. आता निर्धार तर तुम्ही अनेकदा ऐकलं आहेत, मी आत्ता ऐकवत नाही मला वाटतं, पण मी एक कधी कुठे कार्यक्रमात ऐकवलं नाही, अगदी छोटं ऐकवतो.
जनाबाई, इथे मागे मुलं बसले, तुम्हाला माहीत नसणार आहे म्हणून नीट ऐका सगळ्यांनी. संत जनाबाई म्हणून होती, ती एक छान चष्मा घातलेली मुलगी आहे ना, हसरी, अशी हसरी असावी असं मला नेहमी वाटतं. जनाबाई बिचारी कष्ट करायची, दासी होती, पण तिच्या सगळ्या वाङ्मयात ते आहे. तर मी एकदा सहज तिचं वाचत होतो आणि त्याला चाल दिली. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. डोईचा पदर आला खांद्यावरी, म्हणजे तुम्ही बघा की हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. हे महिला सशक्तीकरण 12व्या शतकात लिहून ठेवलंय त्या बाईने. आणि तरीही काही वक्ते उलटा प्रवास प्रयत्न करतात. प्रश्न परत विचारू. हां संत हां संत साहित्य स्कूलमध्ये शिकवतात ते ठीक आहे की प्रश्नच नाही, ते शिकवायलाच पाहिजे आणि ते वागण्यामधूनही आलं पाहिजे. शिक्षणामध्ये आहे समावेश, आता तर ते आणखी भानगडी सुरू आहेत, पण शिक्षणामध्ये यायलाच पाहिजे. ते शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या वागण्यातून आलं पाहिजे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. नाही ते शब्दांचं काय, शब्दामध्ये काय, आता आपण अनेक घोषणा जुमलेबाजी वगैरे आपण पाहतो, त्याला काही अर्थ नसतो. आणि त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट कशी आहे, हे सगळं पाहत असताना संत साहित्याचा प्रभाव फार. मी 4थ्या वर्गात असताना 7व्या वर्गापर्यंत शिकलो, पण माझ्यामध्ये अंधश्रद्धेवर प्रहार करण्याची कुठून आलं. मी राष्ट्रसंत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष जेव्हा झालो आणि त्याचं भाषण लिहायला लागलो, तेव्हा मला वाटलं की हे माझ्यात कुठून आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनी नाही भाव म्हणे देवा, मला पाव देव अशानं भेटायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही हो. दगडाचा देव त्याला वडराचं भेव. भाषेचा प्रश्न सोडा, प्रमाण भाषा काय असेल तुकडोजी महाराजांची किंवा गाडगे महाराजांची हा मुद्दा नाही आहे. भाषा दर 12 किलोमीटरवर बदलते, 12 कोसावर, हे आहेच. पण दगडाचा देव त्याला वडराचं भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव, हे सगळं तुकडोजी महाराजांनी सांगितलं. हे सगळं तुकडोजी महाराजांच्या साहित्यातून आलं. आणि मग संत साहित्याचा प्रभाव या देशाच्या संस्कृतीवरती, जनमानसामध्ये एवढा खोलवर रुजलेला आहे. राजकारण्यांचा किंवा ह्या बाकीच्या कुठल्याही कायद्याचा तेवढा प्रभाव नाही आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे एक साधी गोष्ट, आणि आता जाऊ दे, आता थोडंसं राजकीय हे होईल त्याला म्हणून, पण एका छोट्याशा गोष्टीनं त्यागाचं आपल्या संस्कृतीमध्ये, संत साहित्यामध्ये त्यागाला प्रचंड महत्त्व आहे. एक त्याग केला माणसानं की तो तुमच्या 1000 लाख बोल क्याहुनी थोर, एकच माझा कर्तबगार, असं तुकडोजी महाराज म्हणतात. बरोबर आहे. आणि म्हणून कसं आहे की संत साहित्यच या देशाला अजूनही, संत साहित्य म्हणजे हे बाकीचे संत, हे संत नाही जेलमध्ये गेलेले ते नाही, पण खरे संत जे आहे की नाही, ते खरे संत जे आहेत, तर त्या संतांच्या भरोश्यावरच आपण टिकून आहोत. नाही तुम्हाला आपली आजी किंवा आजी, तिला कुठली कायदा, ती कुठली घटना, कोणती राज्यघटना, कोणती लोकशाही तिला माहीत होती, पण वडिलांचा आदर करा हे तिनं सांगितलं आपल्याला ना. कोणी वडीलधारी मंडळी आली, तुम्ही खुर्चीवर बसलेले असाल किंवा त्याला उठून जागा द्या, हे कोणी सांगितलं आपल्याला? आपल्या संस्कृतीनं सांगितलं, संतांनी सांगितलं. आणि त्याच्यामुळे आणि क्रांतीसुद्धा, आता खूप चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. तुकाराम महाराज, संतांची याच्यामध्ये क्रांती आहे. विद्रोह केवढा मोठा आहे. वेळा वेळाने पंढरी, घाव घाला भीमातिरी, उठा उठा संत जन, करू देवाशी भांडण, तुकाराम महाराज म्हणतात. किंवा पतित पावन नाम ऐकुनी आलो तव द्वारा, पतित पावन नव्हेसी म्हणून जातो माघारा, हे नामदेव महाराज ठणकावतात. विठोबाला ठणकावतात. हा जो विद्रोह आहे साहित्यामधला, म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांच्या 4ही भावंडांचा केवढा छळ झाला. का छळ झाला? केवढा विद्रोह होता त्यांचा. आपला आजचा विद्रोह फार छोटा आहे, फार मामुली आहे. मी सांगतो, त्या काळामध्ये ती छोटी छोटी भावंड 4 ठिकाणी 4 लोकांच्या समाधी आहे. का? म्हणजे याचा अर्थ एकत्र जगू दिलं नाही त्यांना आपण. तुकारामाचा खून झाला की काय झालं, सदैव वैकुंठ वगैरे, हे सगळं बकवास आहे ना. कशाचं विमान, म्हणजे ते झालं तेव्हा विमान आलं ना, ते कुठे गायब झालं माहीतच नाही, त्याच्यानंतर कोणी झालं नाही. म्हणून हे जे आहे ना, संत साहित्यच आम्हाला आणि या देशाला आजही, महात्मा गांधीसुद्धा काय तेच, त्याच्यामुळे हे सगळ्या महापुरुषांच्या शिकवणीला, बाबासाहेब आंबेडकर, तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या मूकनायक या मुखपत्रावरती अगदी वरती छापायचं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून संत साहित्याचा प्रभाव मोठा आहे. संत साहित्याशिवाय पर्याय नाही. आणि आपण त्याप्रमाणे आपण आपल्या जगण्यामध्ये आणलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. हां, ते महत्त्वाचं. नाही तर आपण काय बोलतो, सांगतो, लोका सांगे ब्रह्मज्ञानानं आपण कोरडे पाषाण, काही उपयोग नाही आहे त्याचा. आपण दगड आहोत, दगडाचा काय उपयोग आहे, तर ते त्याच्यावर जरा, पण ते असो जरा ते शीतल. संत साहित्य खरंच खूप जीवनात महत्त्वाचं आहे. कारण आता आपण बघतोय की शाळेत पण अभ्यासक्रमाला आहे,
आणि 9वी-10वीच्या वर्गात आहे संत साहित्य शिकवणीला आणि त्याचबरोबर BAला सुद्धा आहे ज्ञानेश्वरांचं वगैरे. तर अभंग आहेत आणि ते शिकवणारे शिक्षक त्यांना जे मराठीमधून जे योग्य पद्धतीने त्याचे उदाहरण दाखले, कारण की त्यांचे दाखले इतके छान आहेत, अप्रतिम आहे की ते जीवन जगण्याचं शिकवतात. आणि त्यामुळे संस्काराचा भाग, जसं सरांनी सांगितलं की संस्काराचा भाग पण आपण त्या संत साहित्यातूनच शिकतोय. आणि वेळोवेळी प्रहार करण्याचं जसं आपण तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे की समाज प्रबोधन पण त्यांनी त्याच्यातून संत साहित्यातून घडलेलं दिसून येते की नाठाळाच्या माथी मारू काठी तर हानू काठी, अशा प्रकारे जे संत साहित्य सांगतात आणि शिकवणी आहे. तर त्यामुळे नक्कीच म्हणजे मुलांनी हे संत साहित्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ते संत साहित्य अभ्यासक्रमाला असलं पाहिजे. अजूनही छान संत साहित्यांची म्हणजे जास्त रेलचेल असली पाहिजे अभ्यासक्रमात आणि त्यामुळे आपली संस्कृती टिकून राहील असं मला वाटतं. अच्छा, आता हे तिघांना पण एक एक करून आहे. अशा कुठल्या कवितामुळे तुम्हाला कविता लेखनाची प्रेरणा मिळाली? कृपया काही ओळी म्हणून दाखवा. दुसऱ्या म्हणजे जुन्या कविताचं. खरं मी वसंत बापटांचं मगाशी म्हणजे म्हटलं तशा अनेक आहे बघा. माझ्या सगळ्या पुस्तकांचा जो एपिग्राफ आहे तो ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे. तो माझ्यावरचा एक खूप खोल परिणाम आहे. आणि भाषेचंही बंधन नसतो. म्हणजे धर्मवीर भारतींचं जेव्हा तुम्ही हिंदीमधल्या कविता वाचता तर म्हणजे त्यांचं कनुप्रिया म्हणून समजा पुस्तक आहे तर, किंवा इंग्रजीमधल्या मॅथ्यू अर्नॉल्ड असेल किंवा शेक्सपियरची मुळात सुनीता असतील, तर चांगली कविता कुठल्याही भाषातली तुम्हाला समृद्धच करते. आणि ते जे असं ते भाषांचा निघालं आहे म्हणून एक ते सांगतो की ते आजकाल फार झालं आहे की बाबा नाही फक्त मराठी कविता आणि हे नाही ते नाही, हे फार वेडेपण आहे. एनीवन हू लव्स वन लँग्वेज विल लव्ह अनदर लँग्वेज. एका भाषेवर प्रेम करणारा माणूस दुसऱ्या भाषेचा दुस्वास नाही करू शकत. ही कॅनॉट हेट. इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे जेव्हा आपण कविता म्हणतो, मराठी कविता म्हणतो, तेव्हा हे आपण ध्यानात केलं पाहिजे की मराठी कवितेवरही बाकी अन्य अनेक कवितांचा म्हणजे जसे माधव जुलियन होते ते फारसी त्यावेळी शिकायचे. अनेक ठिकाणी मुळात केशवसुतांचं म्हणजे गोल्डन ट्रेजरीच त्यांच्या पुढे आयडॉल म्हणून होती इंग्लिशमधली. तर मी सगळ्या भाषांमधलं कविता वाचल्या आहेत. मी धर्मवीर भारतींचं मला फार आवडतं. कनुप्रियामध्ये ती राधा वृद्ध झालेली आता आहे आणि ती जेव्हा कृष्णाला जाबच विचारत असते की लो कनुप्रिया मे, तुम्ही म्हणते लो कनु मे सब छोड छाड के यहाँ आ गई आपके पगडिंड के बीच में वगैरे वगैरे. तर अशा काही ओळी असतात त्या तुम्हाला जिवंत करतात. मराठीपुरतं बोलायचं झालं तर मला बोरकर, पाडगावकर आणि तो जो सगळा एक काळे, इंदिरा संत, कुसुमाग्रज हा आवडतो. तो तर जुना आहे आणि तो आपल्या आत्ताच्या जगण्याला रिलेव्हंट आहे असं फार नाही, पण त्यांच्यात काहीतरी मजा होती आणि मला आवडतं. त्याच्यानंतरच्या पुढच्या काळात अनेक तरुण लिहायला लागले, तरुणी लिहायला लागल्या, विद्रोही कविता आल्या. म्हणजे नामदेव ढेसाळ्यांनी एक नवं पर्व काढलं तर त्याही मी अनेकदा अभ्यास केल्या आहेत, आस्वादल्या आहेत. आत्ताही खूप चांगले कवी आसपास लिहिताना मला दिसतात. फक्त मला एक खंत आहे आत्ताच्या कवितेविषयी की त्यातनं ना छंद हरवत चालला आहे. म्हणजे मुक्त छंदात देखील मीटर पाहिजे. रवींद्रनाथ टागोरांनी एक फार चांगलं म्हटलं होतं की नदीचं सौंदर्य घाटात असतं ना, जसं आता वाराणसीचा घाट आहे इकडे, तर काय असतं, नदी म्हणजे कविता आहे आणि तो प्रवाह आहे. तर त्याला घाट बांधला की वळण लागतं, एक डिसिप्लिन असते. सो आपको वो छंद जो रहता है, मीटर जो आहे तो मीटर म्हणजे घाट आहे. सो तो कवितेला डिसिप्लिन देतो खरं तर. त्याच्यामुळे अनेक पद्धतीने कविता आपल्याला श्रीमंत करते. मी म्हटलं तसं माझ्या सगळ्या पुस्तकांचा एपिग्राफ ज्ञानेश्वरीतला आहे. यातच आता माझी इंग्रजी कादंबरी येते लंडनच्या एका आहे त्याच्याकडे, तर त्याचं एपिग्राफ जो आहे त्यालाही मी ज्ञानेश्वरीच वापरली आहे पण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं की त्यात एकच ती ओवी सांगतो की कृष्ण अर्जुनांचा संवाद आहे की रिलेशनशिपमधली इंटेन्सिटी कशी असू शकते. तर तो म्हणतो की प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा, तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. म्हणजे केवढ्या शेड्स आहेत त्याच्यामध्ये. तर हे संचित असतं आणि हे अनेक कवी असतात. एक कवी सांगणं म्हणजे दुसऱ्यांवर खूप अन्याय खरं तर केल्यासारखं आहे. आणि आत्ता मला या क्षणी रँडमली कविता खरं अशी दुसऱ्या अशी पटकन, पण तरी एक तुम्ही म्हणालात म्हणून कुसुमाग्रजांचं एक, दिवसाचा गुण प्रकाश आहे, रात्रीचा गुण श्यामलता, गुण गगनाचा निराकारता, मेघांचा गुण व्याकुलता, श्रेयस करते असो नसो वा, निजधर्माविण नाही गती, कैत चराचर आपुल्या ठाई, त्यात मुक्तता त्यात रती,
सांगशील का कधी धरेला पाहत जातू जलापरी, धगधग त्या बिजलीस बसाया दवाप्रमाणे फुलावरी. तसेच मी पण आहे माझे तयासारखे तेच असे, अपार काळामध्ये बनावट एकाची दुसऱ्यास नसे. खरं म्हणजे कोणत्या कवितेपासून कविता लिहिण्याची प्रेरणा झाली याचं काही सांगणं कठीण आहे एक गोष्ट. पण ते शक्यता ही आहे की मी माझ्या गावात लहान असताना तमाशा व्हायचा, शाहीर वगैरे असतात ना, जसं नवरा मगाशी सरपंच झाल्या बायका हे तमाशातला प्रकार आहे. दुसरी भजन मंडळ होतं माझं स्वतःचं 7व्या वर्गात असेपर्यंत. त्यामुळे ते भजन ते असं मला लिहावं वाटलं असेल. पण मी कवितेच्या जवळपास 20 ते 22 प्रकार हाताळतो मुक्तछंदापासून. तुम्ही फार चांगला विषय काढला की मुक्तछंद. आपण मुक्तछंदामध्ये लिहिणारे कवी हा विचारच करत नाही की बाबा तोच सुद्धा छंद आहे, मुक्त आहे पण छंद आहे. आणि मुक्तछंदातल्या कविता कशा लिहाव्या हा सुद्धा एक फार मोठा गमतीशीर विषय आहे. पण जाऊ दे, आता आपल्याकडे वेळ नाही. पण महत्त्वाची गोष्ट सांगतो की लावणी असो, भारुड असो, पोवाडा असो, अनेक गोष्टी, अभंग असो, प्रीतीचे अभंग म्हणून मी एक वेगळा हे केला. म्हणजे जसं आता मगाशी सांगितलं ना की घामाची लावणी, तसं प्रीतीचे अभंग आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे आणि दुसरी गंमत अशी की माझी कुठली कविता पाहिली तर त्याच्यावर प्रभाव कोणाचाही दिसत नाही. कारण मी स्वतंत्रपणे एक राघू एक मैना भेटण्याचे घाटते, कर्दळी बाभळीचे रान आता कर्दळीचे वाटते, किंवा न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. अनसुदामासही द्वारका पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे. पुढचा अक्षर मी निघालो पुढे या क्षणापासून, मी निघालो पुढे या क्षणापासून, या क्षणापासून जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे, जिंकण्या. एक शेर ऐकवतात त्याला, सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा मी उपाशी इथे, सत्यनारायणा सत्यनारायणा मी उपाशी इथे, मी उपाशी इथे, पंडिताला तुझ्या खारका पाहिजे, पंडिताला. आता मुद्दा कसा आहे की नंतर कधी हे झालं तर अशा विविध कविता. आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनातले एकच सांगतो की जसं मला राजू शेट्टींचा फोन आला की बाबा शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आम्हाला गाणं पाहिजे, ठीक आहे. आणि मग या मातीची शपथ घेऊन आज सांगतो तुला रे, बळीराजाच्या मुला, बळीराजाच्या मुला रे, बळीराजाच्या मुला. भीष्म कर्णन पांडव सारे, भीष्म कर्णन पांडव सारे, एक होऊया चला रे, बळीराजाच्या मुला. त्यामुळे माझ्या कवितेवरती असं अमुक एका कवीचा प्रभाव असं नाही. माझे आवडते कवी जर म्हटलं तर हिंदीमधले शाहीर आहेत, दुष्यंत कुमार आहेत. कौन कहता आसमां में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, असे ते विविध कवी आहेत. पण तुकाराम तुकाराम बस तुकारामाशी माझं नातं जर कोणी जोडलं तर मला आनंद होईल, म्हणजे हे वाटेल. आणि तुकडोजी महाराज तर आहेतच आमचे, म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच. हां, शीतल, तुम्हाला कुठल्या कवीचं प्रभाव जादा पडला? सर्वात प्रथम जे मी वाचलं होतं सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक, आणि त्या आद्य कवयित्री आहेत. तर त्यामुळे माझ्या म्हणजे मला त्या भावल्यात, कवयित्री म्हणून भावल्यात. त्यांचे काही कविता वगैरे आहेत, पण म्हणजे असं सांगता येणार नाही की प्रभावच म्हणून असं इतर कवी म्हणजे अभ्यासले की केशवसूत, कुसुमाग्रज आणि पु ल देशपांडे वगैरे असे त्यांचे वाचन केले आहे पुस्तकांचे. बालकवी आहेत, निसर्ग कवी, आणि अनेक पुस्तकांचे म्हणजे कवींचे वाचन केले आहेत, आणि ते वेळोवेळी मनाला भावलेत सुद्धा. मात्र असं म्हणता येणार नाही मला की त्या कवींचा प्रभाव माझ्या कवितेवर असं मला सांगता येणार नाही. मात्र कवी बी वगैरे असे आहेत की त्यांचा अभ्यासता ते कविता आवडायला लागल्यात, आणि
एक प्रकारे तो आनंद कळायला लागला त्या कवितेचा. तर तसंच संत साहित्यामध्ये पण ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराजापासून सर्वच साहित्यिक, तर ते साहित्यसुद्धा एक प्रेरणाच देतात, लिखाणाला बळच देतात. आय थिंक वी डोंट हॅव मोर टाईम. जर 1 मिनिट असेल तर यांची तुकोबा पार्टी आहे म्हणून जाता आता अभंग म्हणू का तो तुकारामांचा 2 मिनिटं इफ यू परमिट. 1 मिनिट. हा जी हां एक बस 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 बिलकुल बिलकुल. मगाशी मी जस्ट उल्लेख केला आणि कारण आमचं सगळ्यांचं तिघांचं गोत्र एकूण एक निघालं तुकाराम म्हणून ABP माझाचा जो मी उल्लेख केला त्या चॅनलसाठी मी केलं होतं हे काम तो आहे. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद, तू माझा कार तू माझा कार, मी तो तुझ निर्धार, तू मज लागी देवा घेसी माझ्या अंगे सेवा, तू मज लागी अचळ होसी माझ्या पाशी सबळ, तू बोलसी माझ्या मुखे मी तो तुझ लागी सुखे, तू बोलसी माझ्या मुखे मी तो तुझ लागी सुखे, तू का म्हणे देवा विपरीत ठाई नावा, तू का म्हणे देवा विपरीत ठाई नावा, तू माझा आकार तू माझा कार, मी तो तुझ निर्धार, तुझ मज नाही भेद केला सहज विनोद. धन्यवाद. हे तुम्ही दुसऱ्या दुनियेत आम्हाला सैर करायला घेऊन गेला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सोबतच मी निवेदन करते कीर्ती किर्दते यांना जे मान्यवरांचं स्वागत करतील. डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचं स्वागत करतील कीर्ती किर्दत. धन्यवाद. ज्ञानेश वाकुडकर यांचंही स्वागत करण्यासाठी निवेदन करते मी कीर्ती यांना. आणि शीतल ढगे ह्यांचंही स्वागत करतील कीर्ती किर्दत. अतिशय सुंदर असं हे चर्चा सत्र राहिलंय आणि डॉक्टर आशुतोषांचे विशेष आभार. त्यांनी जुन्या काळीमेला जरा पुसलं असं मी म्हणेन स्पष्टपणे.